Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chauhan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आज हा जो माझ्या मागे फोटो लागलेला आहे, थंबनेल आहे, ते पाहून बऱ्याच जणांना थोडंसं आश्चर्य वाटलं असेल की आज अचानक सरांनी असं थंबनेल किंवा हा जो फोटो आहे तो चेंज का केला. त्याला दोन रिझन असू शकतात असं मला वाटतंय. पहिलं रिझन म्हणजे रोज रोज माझाच फोटो थंबनेलवर पाहून तुम्ही बोर झाला असाल, काही लोकांना वाटत असेल की काही नवीन टॉपिकच येत नाही असं वाटलं असेल. आणि दुसरी गोष्ट, हा जो फोटो आहे, ठीक आहे, हा पिक्चर बऱ्याच जणांनी पाहिला असेल, ठीक आहे, शाहरुख खानचा पिक्चर, आणि शाहरुख खानने त्यामध्ये दोन कॅरेक्टर्स प्ले केलेली आहेत, ठीक आहे. आणि हा मी का फोटो लावलाय, कारण हा जो फोटो आहे आणि हा जो मी रेफरन्स घेत आहे तो आजच्या टॉपिकशी मिळता जुळत आहे. ओके, जवळपास काय अगदी 100% मिळता जुळत आहे. का तर यामध्ये शाहरुखने दोन कॅरेक्टर प्ले केले, जसं मी मगाशी बोललो तुम्हाला. आणि यामध्ये हे त्याचं मूळ कॅरेक्टर आहे, हा ॲक्च्युअल असा असतो शाहरुख खान पिक्चरमध्ये, पण काही रिझन्समुळे, ठीक आहे, ते तुम्ही पिक्चर पहा, नाही पाहिलं असेल तर, पण काही रिझन्समुळे तो त्याचं कॅरेक्टर चेंज करतो. ओके, आणि हे चेंज केलेलं कॅरेक्टर हे एवढं प्रभावी ठरत असतं की एक वेळ अशी येते की शाहरुखला वाटतं की त्याचा जो मूळ कॅरेक्टर आहे तो त्याने सोडून द्यावा आणि याच प्रकारे राहायचं आणि पुढचं लाईफ कंटिन्यू करायचं. बट ॲट द एंड ऑफ द मूवी शेवटी काय होतं, त्याचा जो मूळ कॅरेक्टर असतो तोच बाजी मारतो. ओके, सो आता हे मी का सांगत आहे तुम्हाला, तर लक्षात ठेवा की काही वर्षापूर्वी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाची एक ब्रांच आली होती. ओके, IT ज्याला आपण सगळेजण म्हणतो. तर त्याची एवढी बूम झाली होती की लोक म्हणत होती की CS आता जुनी झाली ब्रांच, ती साईड ट्रॅक होत चालली आणि IT आता ही नवीन ब्रांच जी आहे तीच आता पुढे कायम राहणार आहे किंवा तिचीच आता बूम राहणार आहे कायम. बट नाउ व्हॉट इज द सिनारिओ टुडे व्हॉट इज द सिनारिओ. तुम्ही कुठलेही प्लेसमेंट रिपोर्ट पहा, कुठलेही कट ऑफ्स पहा, आज CS, ठीक आहे, हे टॉपला आहे आणि त्यानंतरच IT येते. ओके, त्याला बरेच फॅक्टर असू शकतील, पण जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे. मग आता हा सगळं सांगण्याचा उद्देश काय, तर आता महत्त्वाचा एक पॉईंट आज आपण डिस्कस करतोय तो म्हणजे CS वर्सेस स्पेशलायझेशन्स, कम्प्युटर सायन्स वर्सेस स्पेशलायझेशन. आणि या स्पेशलायझेशनमध्ये ऑलमोस्ट 9 to 10 स्पेशलायझेशन्स आहेत जर सांगायची झाली तर. मग ती सायबर सिक्युरिटी असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, तुमचं AI/ML असेल, तुमचं DS असेल, ठीक आहे, बरंच काय काय स्पेशलायझेशनमध्ये आहे. IoT आहे तुमचं एक, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर ही स्पेशलायझेशन्स आज खूप ट्रेंडिंग आहेत. लास्ट 5-6 इयर्सपासून हे मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याचं बऱ्याच कॉलेजेसनी हाईप केलेली आहे असं मी म्हणू शकेन, ठीक आहे. का ते पण मी नंतर तुम्हाला सांगेन. आणि ही स्पेशलायझेशन खरंच आज CS ला मागे टाकणार आहेत का येणाऱ्या काळामध्ये, तर हे पण आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि मुलांच्या मनात बऱ्याच शंका आहेत की AI/ML घ्यावं की नाही घ्यावं. जर CS मिळत नसेल तर मी AI/ML घ्यावं की डेटा सायन्स घ्यावं की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स डिझाईन, अशा ब्रांचेस आहेत, स्पेशलायझेशन्स आहेत. मग या घ्याव्या की नाही घ्याव्या, की चांगलं कॉलेज मिळतं आहे म्हणून मी फक्त CS सोडून AI/ML घेतोय, तर तसं करावं का. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण डिस्कस करणार आहोत. तुमचे जे काही कन्फ्युजन्स आहेत ते मी दूर करणार आहे आणि डिटेलमध्ये हा व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की व्हिडिओमधले सर्व पॉईंट्स नीट समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे की नाही. आता याच्यामध्ये 2 चान्सेस असतील, कारण आज कॅप राऊंड 1ला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेलेच आहात. तर कदाचित काही मुलांना CS भेटेल, काही मुलांना स्पेशलाइज्ड ब्रांचेस भेटतील. मग आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जणांना वाटेल नाही सरांनी हे सांगितलं, आता मला हे भेटलंय, तर मग आता काय करू. तर मला असं म्हणायचं आहे की त्याच्यासाठी पण सोल्युशन्स आहेत आणि ते काय करायचं याच्यावरती पण मी डिस्कस करणार. त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि जे काही तुम्हाला उद्या CS भेटेल किंवा स्पेशलाइज्ड ब्रांच भेटेल तर त्यात कसं पुढे जाता येईल याच्यावरती पण आपण डिस्कस करू. सो स्टे रिलॅक्स अँड वॉच द व्हिडिओ विथ ईच अँड एव्हरी डिटेल्ड पॉईंट्स. ओके, सो स्टार्ट करू आजचा टॉपिक अजिबात वेळ फुकट न घालवता. आता हा टॉपिक मी का बनवतोय, तर याला एक रिझन आहे. मी एक मध्यंतरी एक पोल केला होता माझ्या चॅनलवरती आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता की विच टॉपिक वुड यू लाईक टू एक्सप्लोर. तर त्यामध्ये मी लिहिलं होतं CS वर्सेस IT वर्सेस AI वर्सेस DS. तर त्याला सगळ्यात जास्त वोटिंग झाले, ऑलमोस्ट अराउंड 55% वोटिंग जे आहे, ठीक आहे, जवळपास 225 मुलांनी इथे
वोट केलं आणि त्यापैकी ऑलमोस्ट 55% स्टुडंट्सनी त्याला वोटिंग जास्त केलं आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ कॉलेजेस 80 to 95%. सो ऑफकोर्स या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ जरूर येऊन जाईल. तर त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आपण करत आहोत. नाव विल प्रोसीड फॉर द व्हॉट टुडेज टॉपिक. ओके, सो आज मी आता सुरुवात करतोय ती ह्या 2 स्पेशलायझेशन्सने, AI दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आता हेच का घेतोय कारण सध्या हे 2 खूप ट्रेंडिंग आहेत सगळ्या स्पेशलायझेशन्समध्ये. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे पहिल्यापासून आहे, ठीक आहे, कम्प्युटर सायन्स सोबत. बट बाकीचे जर कन्सिडर केलं, एक IoT आहे, सायबर सिक्युरिटी आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, तर ह्या सर्वांपेक्षा जर सध्या जर ट्रेंडिंग कुठला टॉपिक असेल तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे अँड देन द डेटा सायन्स. ओके, त्यामुळे हे पहिले दोन्ही आपण कम्पेअर करू, कुठलं चांगलं आहे आणि कशामध्ये जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटू शकतात, कोणतं इझी आहे, कोणतं हार्ड आहे, किंवा ॲक्च्युअल रिअल टाईम सध्या ह्या दोघांचा डेटा काय सांगतो हे आपण सगळं आज डिस्कस करू. तर या मी फक्त यामुळे घेतलं कारण ह्या फक्त सध्या ट्रेंडिंग स्पेशलायझेशन्स आहेत म्हणून मी ह्या 2 ब्रांचेस सिलेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या 2 जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजतील त्यानंतर मी बाकीच्या स्पेशलायझेशन्सवरती मी तुम्हाला एक शॉर्ट आयडिया देईन अँड देन विल कम्पेअर दिस स्पेशलायझेशन्स विथ द कम्प्युटर सायन्स. ओके, आणि त्यामुळे मी पहिलेच बोललो की हा व्हिडिओ थोडा लेंथी असेल पण डिटेलमध्ये असेल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके, सो फर्स्ट पॉईंट इथे जो मी घेतला आहे की व्हॉट एक्झॅक्टली इट इज. ओके, म्हणजे AI काय आहे किंवा DS काय. तर AI तुम्ही लक्षात ठेवा, AI मीन्स व्हॉट, ऑटोमेट द थिंग्स. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या कामासाठी थोडक्यात सांगायचं तर एक 10 माणसं लागत आहेत, तेच जर मी ऑटोमेट केलं आणि कम्प्युटरवर बसून जर ते काम केलं तर ती 10 माणसं पण रिप्लेस झाली. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट मी 24/7 काम करू शकतो बिकॉज ऑफ ऑटोमेशन. ठीक आहे, टाईम लिमिट नाही राहणार, काम कंटिन्युअस चालू राहील. ऑटोमेशनमुळे तुमचा वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि हेच कंपनीला पाहिजे असतं. आता बरेच जण म्हणतात की AI मुळे जॉब जाणार आहेत, तर मला असं वाटतं की ऑफकोर्स जॉब जातील, ह्युमन जे आहेत, लेबर आहे तो ऑफकोर्स रिप्लेस होणार आहे. पण जर तुम्ही हे नवीन स्किल्स ॲडॉप्ट केले तर ऑफकोर्स जॉब पण क्रिएट होणार आहेत. कळालं, आणि रिपोर्ट्स पण सांगतात की या फील्डमध्ये लाखो जॉब्स क्रिएट होणार आहेत. तर जर तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह केले आणि AI जो AI किंवा DS जे काय आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार स्वतःला जर तुम्ही डेव्हलप केलं तर ऑफकोर्स यू विल बी इन द रेस आणि तुम्ही 100% जॉब टिकवू शकता. ओके, सो AI मीन्स व्हॉट, ऑटोमेट करायचं आहे आपल्याला जेणेकरून कंपनीचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचून जाईल. ठीक आहे, रिसोर्सेस जे काय असतील ते सगळे वाचून जातील. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर सध्या बरंच कामं चालू आहेत. ठीक आहे, हवं तर आपण इथे पाहू शकतो. इफ यू कन्सिडर द एक्झाम्पल्स ऑफ इट AIची, तर बघा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स येत आहेत, त्यानंतर सिक्युरिटीमध्ये AI येते, मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही रोबोट्स पाहू शकता सध्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्वत्र यूज केले जातात. ठीक आहे, देन स्मार्ट असिस्टंट चॅटबॉट्स. आता कुठलीही वेबसाईट ओपन करा, कुठलीही ॲप ओपन करा तर डिरेक्टली तुमच्यासोबत चॅट चालू होऊन जातं. ठीक आहे, त्यानंतर ऑनलाईन बँकिंग आहे, घर बसल्या सगळं होतं आहे. ठीक आहे, किंवा काही गोष्टी ह्या जर तुम्ही लाईक EMI वगैरे जे असतात, बिल पेमेंट जे असतात ते तुमचे ऑटोमॅटिकली होत असतात वन्स यू सेट द थिंग्स. त्यानंतर स्पॅम फिल्टर्स तुम्ही साधं जर ट्रू कॉलरचं जरी आपण एक्झाम्पल घेतलं आणि जर त्यामध्ये तुम्ही दिलं की ब्लॉक म्हणजे एक टाईपचे कॉन्टॅक्ट्स आहेत ते तुम्ही ब्लॉक करा किंवा मेसेजेस आहेत ते तुम्ही ब्लॉक करा, तर तुम्ही इझिली ते फिल्टर आउट करू शकता. मीडिया रेकमेंडेशन्स आहेत, जर तुम्ही आता म्युझिक रिलेटेड जर आपण पाहिलं तर स्पॉटिफाय आहे किंवा जिओ सावन वगैरे किंवा एअरटेलचं गाणं ॲप आहे, त्याच्यावरती तुम्ही जी गाणी सर्च करता किंवा यूट्यूब आपण स्वतः म्हणू शकतो, जर तुम्ही जेव्हा एखादा टॉपिक सर्च करता तर त्या रिलेटेड तुम्हाला ऑटोमॅटिकली सजेशन येत जातात. ठीक आहे, सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल विथ द AI. ठीक आहे, आणि हेल्थ केअरमध्ये पण त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. सो इट इज ऑफकोर्स डेव्हलपिंग, इमर्जिंग म्हणू शकत नाही पण डेव्हलपिंग आहे आणि पुढे ऑफकोर्स याच्यामध्ये बरेचसे जॉब क्रिएट होणार आहेत. ओके, ठीक आहे. सो आपण इथे पाहिलं की लाईक सेल्फ ड्रायव्हिंग कार्स,
त्याच्यामध्ये टेस्ला सारखी कंपनी काम करत आहे. ओके, त्यानंतर तुम्ही पाहिलं की लाईक आपण जे नॉर्मली मोबाईल यूज करतो त्यामध्ये म्युझिक किंवा एखादा टॉपिक रेकमेंडेशन्स वगैरे जे असतात ते सर्व गोष्टी ह्या AI मुळे पॉसिबल होऊ शकतात. ठीक आहे. नाव द थिंग इज दॅट व्हॉट इज डेटा सायन्स. तर डेटा सायन्समध्ये काय होतं, एखादा कुठलाही प्रोजेक्ट असेल, ठीक आहे, किंवा एखादा कुठलाही वर्क असेल तर त्याचा डेटा कलेक्ट केला जातो. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रोजेक्ट करताय, ठीक आहे, तर त्याचा तुम्ही डेटा कलेक्ट कराल, म्हणजे डेटा कलेक्शन होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्या डेटाचं ॲनालिसिस होतं. ओके, ॲनालिसिस म्हणजे थोडक्यात मी जर आता एखादा प्रोजेक्ट करत असेल आणि मी त्याचे जर समजा 100 रीडिंग घेत असेल तर त्या 100 रीडिंगचं ॲनालिसिस करतो मी. ओके, आणि त्याच्यावरून काही महत्त्वाच्या म्हणजे इन्साइट्स, महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात ते मी हायलाईट करतो, इन्साइट्स जे असतात ते हायलाईट करतो आणि कंपनीला देतो, ज्याच्यामुळे कंपनी प्रेडिक्शन्स करते. या सर्वांचा यूज करून काय करतं, प्रेडिक्शन करते आणि त्यामुळे त्यांनी ते ह्यूज अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न करू शकतात. हे प्रेडिक्शन्स ते सेल करू शकतात. कळालं का? अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला प्रेडिक्ट करून देतात. आता तुम्ही जर जर तुम्ही वेबसाईट सर्च केल्या की प्रेडिक्ट कॉलेजेस अकॉर्डिंग टू माय मेरिट नंबर और अकॉर्डिंग टू माय कट ऑफ, ठीक आहे, तर तुम्हाला काही कॉलेजेस प्रेडिक्ट करून मिळतात. हे कशामुळे पॉसिबल आहे, तर डेटा ॲनालिसिसमुळे. ठीक आहे, हा डेटा सायन्सचा पार्ट झाला. दुसरी गोष्ट, डेटा सायन्समध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर एक रिसेंट उदाहरण मला सांगायचं झालं तर कोविडचं. ठीक आहे, त्याच्यानंतरच ह्या ब्रांचेस खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पुढे आल्यात. तर कोविडमध्ये काय झालं की डेटा कलेक्ट करण्यात आला. ठीक, कुठल्या कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त कोविड पेशंट्स आहेत किंवा कुठला एरिया ज्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या सायंटिस्टना कळत होत्या आणि त्यानुसार ते एखादा एरिया लॉकडाऊन करायचा किंवा एखादी कंट्री लॉकडाऊन करायची हे सर्व डिसिजन्स घेत होते. आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकत असाल की जरी तुम्ही एका सिटीमध्ये जर राहत असाल, म्हणजे लाईक पुणे सिटी असेल आणि त्यात जर तुम्ही राहत असाल तर त्यातला काही एरियामध्ये शेवटी लॉकडाऊन होते, पण बाकीचे काही एरियाज हे ओपन होते. ओके, सो हे कशामुळे पॉसिबल झालं, तर बिकॉज ऑफ डेटा सायन्स. ठीक आहे, सो याच्यामध्ये डेटा कलेक्ट केला जातो, त्याचं ॲनालिसिस होतं प्रॉपर, त्यानंतर त्याचे इन्साइट्स म्हणजे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या फोकस केल्या जातात आणि त्याच्यावरून प्रेडिक्शन्स. ठीक आहे, आणि ह्या प्रेडिक्शन्समुळे कंपनी खूप अमाऊंटमध्ये प्रॉफिट अर्न करू शकतात. तर आता ह्या दोन्ही ब्रांचेस आपण कन्सिडर केल्या, ठीक आहे, तर डिपेंडन्सी म्हणजे रिलेशनशिप आपण जर ठरवली आहे दोघांमध्ये, तर AI जे आहे ना हे ऑटोमेट करण्यावरती जास्त फोकस आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा सब ब्रांचेस येतात. ठीक आहे, पण म्हणजे मशीन लर्निंग असेल, ठीक आहे, AI ML आपण म्हणतो, पण ऑटोमेट तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर डेटा ॲनालिसिस असेल. जर डेटा नसेल तर तुम्ही ऑटोमेट करूच शकत नाही. कळालं का? सो त्यामुळे इथे तुम्हाला डिपेंड राहावं लागतंय कशावरती, तर इट डिपेंड्स ऑन डेटा अँड हेन्स डेटा सायन्स. पण यामध्ये तसं आहे का? नो. ओके, डेटा सायन्स ही कम्प्लिटली डिफरंट फील्ड आहे ज्याचा यूज तुम्ही AI मध्ये करू शकता आणि तुम्ही बऱ्यापैकी मग ऑटोमेशनमध्ये जाऊ शकता. बट डेटा सायन्समध्ये तुम्ही अजून बरीच कामं करू शकता. बट AI साठी डेटा लागणार म्हणजे लागणार आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला यांच्यावरती डिपेंड राहावंच लागेल. ओके, सो दिस इज द डिपेंडन्सी ऑर रिलेशनशिप यू कॅन से. त्यानंतर जो पुढचा पॉईंट जो आहे तो एलिजिबिलिटी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बऱ्याचशा एलिजिबिलिटी आहेत. आता आपण 12th पासवरती जास्त फोकस करतोय, तर त्यामुळे 12th पास नंतर तुम्ही डिरेक्टली हा बॅचलर्सचा कोर्स घेऊ शकता. बॅचलर्स डिग्री बी असेल किंवा ती मग BTech असेल. ठीक आहे, तुम्ही करू शकता, दोन्हीमध्ये येते. ठीक आहे, बी किंवा BTech या दोघांपैकी तुम्ही कसे दोन्ही आफ्टर 12th तुम्ही करू शकता. बट नाव द थिंग इज दॅट की हे कोर्सेस जे आहेत ना ते ॲक्च्युली स्पेशलाइज्ड कोर्सेस आहेत. कळालं का? म्हणजे नॉर्मली हे जे कोर्सेस आहेत ना हे जर आपण सजेस्ट करायचं झाले तर ते मास्टर्स लेवलला करणं गरजेचं आहे. ओके, मास्टरला म्हणजे जर मला कोणी विचारलं की तुम्ही काय रेकमेंड करता तर आय विल डेफिनेटली सजेस्ट टू डू इट ॲट अ मास्टर लेवल. किंवा मास्टर लेवलला तुम्ही नाही करायचं असेल आणि जर तुमच्याकडे बॅचलर्स ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल म्हणजे कम्प्युटर सायन्समध्ये जर तुम्ही डिग्री घेतली असेल तर तुम्ही साधे सर्टिफिकेशन कोर्सेस पण करू शकता. ठीक आहे, ज्याचा टाईम ड्युरेशन हा 6 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो. ओके, तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही हा जर कोर्स ठीक आहे आता अवॉइड करूच शकत नसाल तर ठीक आहे, यू कॅन कंटिन्यू विथ दिस ॲट अ ग्रॅज्युएट लेवल. तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला कंटिन्यू करा.
बट पॉसिबल असेल तर तुम्ही हे कोर्सेस हे स्पेशलायझेशनसाठी ठेवा. ओके, इन्स्टेड ऑफ टेकिंग ॲट द ग्रॅज्युएशन लेवल. त्याचा काय तोट आहे तो आपण पुढे डिस्कस करणार आहोत, विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर घेतलंच असेल तर मग पुढे कसं करायचं याच्यावरती पण मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, पण सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. प्रोज आणि कॉन्स दोन्ही नीट समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. सो या दोन्ही गोष्टी मी सजेस्ट करेन की मास्टर्सलाच असल्या पाहिजेत. बी टेकला आता तुम्ही घेतला असाल तर वेल अँड गुड, तुम्ही कंटिन्यू करा. ओके, नाव द थिंग इज दॅट कॉम्प्लेक्सिटी लेवल जो पुढचा पॉईंट आहे आपला, कॉम्प्लेक्स किती डिफिकल्ट आहे. तर जर मला आउट ऑफ 10 मार्क्स द्यायचे असतील तर इट इज ऑलमोस्ट अराउंड 7 to 8. ओके, जर मी 7, ॲक्च्युली कम्प्युटर सायन्स ब्रांचेस इझी आहे सगळ्या ब्रांचेसमध्ये. जर आपण कम्पेअर केलं तर CS इज व्हेरी इझी आणि त्याच्यातही हे स्पेशलायझेशन्स आहेत. सो जर मला 10 आउट ऑफ 10 मार्क्स द्यायचे असतील तर इथे मी जर 7 देत असेल, 7 to 8 पर्यंत देईन मी. आणि इथे द्यायचे झाले तर ऑलमोस्ट अराउंड 5 to 6. ओके, सो DS इज सिम्पलर or easier I can say when I compare it with the AI, artificial intelligence. So somewhat hard I can say. ठीक आहे. शक्यतो जेव्हा पण आता मी मास्टर्स, ठीक आहे, तर AI जो पार्ट आहे ना त्यासाठी मी शक्यतो मुलं जी व्हॉट कॅन से कोडिंग बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी मी हे सजेस्ट करतो की तुम्ही AI घेऊ शकता. ठीक आहे. बट डेटा सायन्स तर मी सांगेन की कोणीही करू शकतो, कुठलाही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मुलगा करू शकतो. आणि मी मागच्या वेळी पण प्रूव्ह केलं की मागच्या वेळी पण तुम्हाला दाखवून दिलं होतं की मेकॅनिकल इंजिनियर्स, ठीक आहे, किती चांगल्या प्रकारे डेटा सायन्समध्ये काम करत आहेत. ठीक आहे. इवन दे आर वर्किंग इन द AI ML. पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं क्रिएटिव्ह असणं पण गरजेचं आहे, नवीन नवीन स्किल्स अडॉप्ट करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जेव्हा मी कॉम्प्लेक्सिटी लेवल म्हणतो तर ही जी कॉम्प्लेक्सिटी लेवल आहे ही बॅचलर्सचे प्रोग्राम किंवा सर्टिफिकेशन कन्सिडर करून करतोय. जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार केला म्हणजे ॲट द एज ऑफ 40, ठीक आहे, जर तुम्ही या फील्डमध्ये जर रिसर्च कराल तर जेव्हा तुम्ही एका सर्टन हायर स्टेजला पोहोचता ॲट द एज ऑफ 40 क्रॉस केल्यानंतर खरे प्रॉब्लेम चालत. आणि तुम्ही पाहू शकता की जे ले ऑफ होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त जो ले ऑफ होतो तो 40+ एजवाल्या लोकांचा होतो. का तर त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट हा प्रकार असतो. कारण तुम्ही जर या फील्डमध्ये येणार असाल तर तुम्ही क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे आणि टाईम टू टाईम नवीन स्किल ॲडॉप्ट करणं पण गरजेचं आहे. जर ते तुम्ही केलं नाही तर तुम्हाला एका सर्टन स्टेजनंतर प्रॉब्लेम येऊ शकतो या दोन्ही फील्डमध्ये. ठीक आहे, या दोन्ही फील्ड, कारण ह्या खूप सध्या ट्रेंडिंग जरी असल्या तरी याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली नवीन शिकत जायचं आहे. मग तुम्ही 20 इयर्सला असाल किंवा 40 इयर्सला असाल किंवा ॲट द एज ऑफ रिटायरमेंट असाल, तुम्हाला हे शिकावंच लागेल तरच तुम्ही यामध्ये टिकू शकता. ठीक आहे. मग तुमची कुठलीही ब्रांच असो तुम्ही या दोन्ही फील्डमध्ये जाऊ शकता. शक्यतो डेटा सायन्समध्ये कोणीही जा, याच्यामध्ये थोडं जर तुम्हाला कोडिंगमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट असेल भरपूर तर तुम्ही यामध्ये घुसा. पण दोन्ही ब्रांचमध्ये नवीन स्किल ॲडॉप्ट करण्याची ताकद असेल तरच यामध्ये पडा. ठीक आहे. नाव कमिंग टू द टाईम रिक्वायर्ड. तर हे बघा, आता बॅचलर्सला जात असेल तर ऑफकोर्स 4 इयर्स तर तुमचे मिनिमम जाणार आहेत दोन्हीकडे. पण मी जसं मगाशी बोललो की मी हे बी नंतर सजेस्ट करतो कोर्सेस. तर सर्टिफिकेशन कोर्सेस करायचे झाले तर हार्डली AI कन्सिडर केलं तर 1 इयर पकडून चला आणि डेटा सायन्स पकडायचं झालं तर एक 6 months पकडून चला. ओके, यू कॅन इझिली डू दिस. आणि हे मी फक्त कम्प्युटरवाल्यांसाठी नाही सांगत आहे, तर मी बाकी इंजिनिअरिंग ब्रांचेससाठी सांगतो. स्पेशली मेकॅनिकल पण असेल तरी या टाईममध्ये तो कम्प्लीट होऊ शकतो. ओके, सो टाईम रिक्वायर्ड एवढं आहे. आणि जर तुम्हाला जर मास्टर्सच करायचं असेल तर 2 इयर्सचा मास्टर्सचा प्रोग्राम असतो आफ्टर द बॅचलर्स, तर तोही तुम्ही करू शकता. म्हणजे बघा, पहिले अंडर ग्रॅज्युएट 4 इयर्ससाठी करू शकता हे दोन्ही प्रोग्राम, किंवा जर बॅचलर्स तुम्ही कम्प्युटरमधून केलं आणि नंतर तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असेल तर तुम्ही मास्टर्स घेऊ शकता, त्याचा 2 वर्ष, किंवा जर तुम्हाला फक्त सर्टिफिकेशन्स करायचे आहेत तर 1 इयर आणि 6 months एवढा टाईम स्पॅन DS-साठी जातो. ओके, तर सर्टिफिकेशन्स कुठले करायचे, मग फ्रीमध्ये कुठले टॉपचे सर्टिफिकेशन्स आहेत, पेडमध्ये एक्झॅक्टली कुठल्या सर्टिफिकेशनवरती फोकस करायचा, या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार. सो प्लीज स्टे ट्यून टू दिस व्हिडिओ. शेवटपर्यंत पहा, डिटेलमध्ये पहा. ओके, सो विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो जो आपला पुढचा पॉईंट आहे तो आहे स्टुडंट लेवल. म्हणजे हे शिकण्यासाठी तुम्ही खरंच म्हणजे खूपच हुशार असणं गरजेचं आहे का, तर असं काही नाही. दोन्ही AI असेल किंवा DS असेल. सो ॲव्हरेज
सो ॲव्हरेज स्टुडंट दोन्ही ठिकाणी, ठीक आहे, ॲव्हरेज स्टुडंट कॅन डू दिस, ठीक आहे, ॲव्हरेज स्टुडंट कॅन डू दिस कोर्स. पण नुसता कोर्स करून तुम्ही सक्सेसफुल व्हाल का? तर बिलकुल पण नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, मगाशी पण सांगितलं होतं की जर तुम्हाला डेटा सायन्स किंवा AI मध्ये करिअर करायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यू मस्ट बी क्रिएटिव्ह, नवीन नवीन स्किल, न्यू स्किल्स, ओके, ॲडॉप्ट करण्याची तुमच्यात ताकद असली पाहिजे दोन्ही फील्डमध्ये. ओके, दोघांमध्येही काय बसलं की तुम्ही क्रिएटिव्ह थिंकर्स असला पाहिजेत, पहिली गोष्ट, ठीक आहे. आणि त्यानंतर नवीन नवीन स्किल, कारण या फील्डमध्ये प्रत्येक मिनिटाला चेंज होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन नवीन स्किल्स ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर या गोष्टीसाठी तुम्ही तयार असाल तर प्लीज तुम्ही या ब्रांचेसचा विचार करू शकता. आणि या ब्रांचेसमध्ये नुसतंच इंजिनियर नाही, ठीक आहे, म्हणजे मी माझी म्हटलं की मेकॅनिकल इंजिनियर, तर नुसते इंजिनियरच नाही, तर यू कॅन सी अ लॉट ऑफ मॅथमॅटिक्समध्ये ज्यांनी MSc केलेली आहे, ठीक आहे, अशी लोक पण खूप चांगल्या रीतीने काम करतात. ॲक्च्युली मी तर सजेस्ट करेन की मॅथमॅटिक्सची जी लोकं आहेत ती खूप म्हणजे खूपच योग्य कॅन्डिडेट म्हणून या फील्डसाठी आहेत. सो या फील्डमध्ये एक ॲव्हरेज स्टुडंट पण काम करू शकतो, बट तो क्रिएटिव्ह असला पाहिजे. अँड सेकंड थिंग, त्याच्याकडे नवीन नवीन स्किल्स, नवीन नवीन टूल्स ॲडॉप्ट करण्याची ताकद असली पाहिजे, तरच तुम्ही या फील्डमध्ये या. नाव सॅलरी पॅकेज, ठीक आहे. तर सॅलरी पॅकेजेस मी तुम्हाला पहिले पण मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं आहे की बऱ्याच कॉलेजेसनी त्यांचे ऑलरेडी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट रिपोर्ट टाकले, तिथूनही तुम्ही पाहू शकता. पण एक ऑन अँड ॲव्हरेज पाहायचं झालं, ठीक आहे, तर आता हे बघा, हे डेटा सायन्सचं एक उत्तम उदाहरण आहे बघा. ऑन द बेसिस ऑफ डेटा, ठीक आहे, तर सॅलरी जर पाहायच्या झाल्या आपल्याला, ठीक आहे, तर ओके, पहिले AI ची पाहू आपण. हे बघा, सो नाव ॲव्हरेज सॅलरी फॉर AI इंजिनियर इज 11,13,509, म्हणजे अराउंड एक 11 ते 12 लाखाचं एक ॲव्हरेज पॅकेज आपण बघू शकतो. त्यात मिनिमम त्यांनी किती दिलंय बघा, तर तुम्ही इथे बघू शकता, मिनिमम 6 lakhs आणि मॅक्झिमम 20 lakhs पर ॲनम पर्यंत तुम्ही पॅकेजेस कन्सिडर करू शकता इथे, ठीक आहे. तर इथे मी लिहितो बघा, सॅलरी पॅकेजेस जर म्हटलं तर मिनिमम 6 पासून चालू होत आहे, ॲव्हरेज एक 12 आहे आणि मॅक्झिमम 20, ठीक आहे, ऑन अँड ॲव्हरेज. म्हणजे हे सगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट वगैरे कन्सिडर करून जो डेटा कलेक्ट केला आहे त्या बेसिसवरती आहे. यामध्ये एक्सेप्शनल केसेस पण आहेत जिथे काही मुलांनी अगदी 50-50 lakhsची पण पॅकेजेस घेतलेली आहेत, बट ही सगळ्यांसाठी नाही. जर तुम्ही मी तुम्हाला पुढे दाखवेन IITsचे वगैरे पॅकेजेस, तर तिथे त्यांचं ॲव्हरेज पॅकेज 42 lakhs पर्यंत पण गेलेले आहेत, ठीक आहे, कम्प्युटर अँड कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस असतील त्या, ठीक आहे. तर हे झालं मिनिमम आय कॅन से फॉर द AI इंजिनियर. जर हे म्हणाल तर तुम्ही ॲव्हरेज पॅकेज कन्सिडरिंग ऑल कॉलेजेस अँड 20 इज द मॅक्झिमम, ठीक आहे, कन्सिडरिंग द डेटा ऑफ मेनी कॉलेजेस, डिफरंट कॉलेजेस, ठीक आहे. किंवा ज्या सॅलरीज ज्या असतात तो एक डेटा कलेक्ट केला जातो आणि त्या बेस म्हणजे सॅलरी स्लिपवरती हा एक डेटा कलेक्ट केला जातो आणि त्या बेसिसवरती हे ठरवलं जातं, ठीक आहे. सो हे एक अंदाज आहे, मिनिमम 6 to 20चं तुम्ही कन्सिडर करू शकता, ठीक आहे. तर आता मिनिमम 6 कुठे, तर नॉर्मली फ्रेशर मुलं आहेत जी Tier 2 Tier 3 कॉलेजेसमधून पासआउट होतात, त्यांना कधी कधी 3-3 लाखापासून पण पॅकेजेस आहेत याच्यामध्ये. तर तुम्ही 6 म्हणजे 6 मिनिमम पकडू नका. मी अशी एक्झाम्पल्स पाहिलीत की काही मुलांना याच्यामध्ये 3 लाखाच्या पण सॅलरी भेटलेल्या आहेत जी मुलं Tier 2 Tier 3 मधून पासआउट झालेले आहेत. तर यामध्ये एक सांगायची गोष्ट अशी की जर तुम्ही स्पेशलायझेशन्स करत असाल, ठीक आहे, आता जर तुम्ही पाहाल ना तर AI ML ही फील्ड येऊन हार्डली एक 5-1 वर्ष झाली असतील, 5-6 वर्ष, नॉट मोर दॅन दॅट, ठीक आहे, म्हणजे इमर्ज झाल्यापासून मी म्हणतोय. स्पेशली त्यांना AI किंवा DS असं म्हटलं जातं. तर हे कोविड नंतर जास्त प्रभावीपणे पुढे आलेल्या ब्रांचेस आहेत. तर याच्यामध्ये काम केलेली लोक ही खूप कमी आहेत, ओके, याच्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट्स केलेली लोक खूप कमी आहेत. मग आता तुम्ही विचार करा की जर तुम्ही एखाद्या Tier 2 किंवा Tier 3 कॉलेजेसमध्ये असाल आणि तिथे जो तुम्हाला शिकवत असेल, ओके, तर त्याला त्यामधलं किती नॉलेज असेल हे आधी पहिले तुम्ही विचार करा या गोष्टीचा, कारण त्याने त्यामध्ये काम केलेलं आहे का. कारण हे कामं सगळी कुठे चालतात, कंपन्यांमध्ये चालतात, रिसर्च सेंटरमध्येच चालतात. मग कॉलेज लेवलला जे Tier 2 Tier 3 कॉलेजेस आहेत, ठीक आहे, तर अशा कॉलेजेसमध्ये जे तुम्हाला प्रोफेसर शिकवणार आहेत त्यांचं याच्यामध्ये खरंच किती काम झालं आहे हे पण मॅटर करतं, तरच ते तुम्हाला एक डिरेक्शन देऊ शकतात, ओके. त्यामुळे मी बऱ्याचदा असं पाहिलं आहे की अगदी कम्प्युटर इंजिनियर झालेले आहेत Tier 2 Tier 3 कॉलेजमधून, पण त्यानंतर
हे सर्टिफिकेशनसाठी जातात. ते पण कुठे एखादा इंडस्ट्रीमध्ये काम करणारा माणूस असतो आणि तो ह्यांना 1-1 वर्ष किंवा 6-6 महिन्याचे सर्टिफिकेशन कोर्सेस देतो आणि त्या बेसिसवर मग ह्या मुलांना खूप चांगले पॅकेजेस भेटतात. सो व्हॉट आय मीन की जर तुम्ही Tier 2 Tier 3 कॉलेजेसला असाल तर AI किंवा DS ह्या ब्रांचेस शक्यतो सिलेक्ट करू नका. त्यामुळे तुमचा म्हणजे एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यातून कसं बाहेर पडायचं हे पण मी तुम्हाला सांगेन, पण पुढे बऱ्यापैकी अडचणी निर्माण होऊ शकतात. सो यामध्ये लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही AI किंवा DS घेत असाल तर तुम्ही नॉर्मली Tier 1 कॉलेजमधून करायचा प्रयत्न करा, ठीक आहे. आणि Tier 2 आणि Tier 3 जर कॉलेज भेटत असेल तर प्लीज AI किंवा DS किंवा स्पेशलायझेशन कुठलंही असेल, मग ते सायबर सिक्युरिटी असो किंवा तुमचं अजून IoT असेल, ठीक आहे, अजिबात करू नका. हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला करायचंच असेल आणि त्यात जर तुम्ही गेलात जर पुढे काही अडचणी आल्या तर त्यातून कसं बाहेर पडायचं याच्यावरती पण मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेन, ठीक आहे. नाव जर आपण DSचा विचार केला, ठीक आहे, DS ॲव्हरेज सॅलरीज मिनिमम अँड मॅक्झिमम, तर तुम्ही इथे पाहू शकता मिनिमम ॲव्हरेज मॅक्झिमम सॅलरी ऑफ डेटा सायन्स. तर बघा तुम्ही पाहू शकता 3 to 27 हा रेंज दिला आहे त्यांनी, ठीक आहे. आणि ॲक्च्युली 3 पासून मी पाहिलेली आहेत या फील्डमध्ये, ठीक आहे. ॲज अ फ्रेशर बऱ्याच कंपनी 3 लाखच ऑफर करतात याच्यामध्ये. पण तुम्ही एकदा एक्सपिरियन्स झाला की तुम्ही याच्यामध्ये एक लिमिट नाही आहे. जर तुमच्याकडे कंपनीला प्रॉफिट करून देण्याची ताकद असेल तर AI आणि DS याच्यामध्ये तुम्ही मागाल तेवढा पैसा द्यायला कंपन्या तयार असतात, ठीक आहे. सो अँड ॲव्हरेज इज 11.2 lakh म्हणजे 11 ते 12च्या मध्ये आहे, ठीक आहे. सो अगेन हिअर मिनिमम 3 आय कॅन से. त्यानंतर ॲव्हरेज आपण 11 to 12 पाहिलं आहे अँड मॅक्झिमम इज 27. सो ऑलमोस्ट तुम्ही पाहिलं तर जास्त काही डिफरन्स नाही आहे याच्यामध्ये. जरी 6 त्यांनी म्हटलंय तरी मी इथे 3 पासून पण पाहिलेली आहेत, 3 लाखापासूनचे पॅकेजेस. सो हे आकडे म्हणजे काय फायनल आहे असं नाही आहे. मी तुम्हाला एक आयडिया देतो की ॲव्हरेज काय असू शकेल, मॅक्झिमम काय असू शकेल, मिनिमम काय असू शकेल आणि त्यानुसार तुम्ही प्रिपेअर राहा, ओके. आणि दुसरी गोष्ट इथे सांगितलं आहे की Tier 1 मधूनच तुम्ही कधीही स्पेशलायझेशन म्हणजे AI असेल, तुमचं DS असेल, IoT असेल, सायबर सिक्युरिटी असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, हे जे स्पेशलायझेशन्स आहेत हे तुम्ही Tier 1 मध्ये असाल तरच कन्सिडर करा. तुम्ही हा विचार करा की IITs मध्ये पण अजून ह्या स्पेशलाइज ब्रांचेस नाही आहेत. फार रेअरली तुम्हाला दिसतील. तुम्हाला तिथे कम्प्युटर सायन्सच दिसेल, ओके. मग तिथे ह्या ब्रांचेस का नाही आहेत याचा पण तुम्ही विचार करा. ह्या ब्रांचेस तुम्हाला ह्या Tier 2 Tier 3 मध्ये अगदी हजारचा इंटेक असलेली तुम्हाला कॉलेजेसमध्ये दिसतील, कळालं का. पण त्याने तुमचा फायदा खरंच होणार आहे का की नुसतं कम्प्युटर रिलेटेड दिसते म्हणून तिथे ॲडमिशन घ्यायचं आणि नंतर मग त्यातून अडचणी ज्या निर्माण होतात त्या फेस करत बसायच्या. तर या गोष्टीचा तुम्ही विचार करा. सहजासहजी भेटते म्हणून घ्यायचं आणि नंतर मग प्रॉब्लेममध्ये यायचं, तर हे कसं सॉल्व्ह करायचं आहे हा गुंता, त्याच्यावरती आपण पुढे डिस्कस करू, ओके. नाव कमिंग टू द ॲज अ फ्रेशर. जर फ्रेशर असाल तर तुम्हाला सॅलरी तर ऑफकोर्स तुम्ही एक मिनिममच कन्सिडर करा. जर तुम्ही एखाद्या चांगल्या प्रेस्टिजियस कॉलेजेसमधून असाल तर ऑफकोर्स तुम्ही एक रेंज जो ॲव्हरेज दिला आहे त्याच्या ऑफकोर्स तिथपर्यंत तुम्ही इझिली पोचू शकता, ठीक आहे, जर एखादं चांगलं रेप्युटेड कॉलेजमध्ये तुम्ही असाल तर. पण जर तुम्ही Tier 2 Tier 3 असाल तर तुम्ही मिनिमम पासूनच एक्सपेक्ट करा, एवढं मी सांगतो, ठीक आहे. सो सॅलरी इज ऑलरेडी क्लिअर टू यू. नाव फ्रेशर, ॲज अ फ्रेशर जो जॉब मिळण्याचा जो हे आहे तर या दोन्ही फील्डमध्ये खूप डिफिकल्ट म्हणू शकत नाही पण ऑफकोर्स थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, ठीक आहे, या दोघींमध्ये, ओके. इट इज क्वाईट डिफिकल्ट, नॉट इझी लिहितो मी, नॉट इझी अँड हिअर ऑल्सो नॉट इझी. जर तुमचा कॉलेज रेप्युटेड प्रेस्टिजियस असेल तर ऑफकोर्स तुम्हाला जॉब इझिली तुम्ही ग्रॅब करू शकता. बट Tier 2 Tier 3 कॉलेजेसमध्ये तुम्हाला 100% प्रॉब्लेम येईल. इट इज नॉट दॅट मच इझी टू गेट द जॉब इन AI अँड DS, ठीक आहे. कारण काय माहिती आहे का, इथे तुम्हाला या दोन्हीमध्ये, ठीक आहे, तुम्ही Tier 2 Tier 3 ला असेल किंवा कुठेही असाल तर प्रोजेक्ट्स करा, भरपूर सारे प्रोजेक्ट्स करा. त्यानंतर टेक्निकल इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट्स व्हा रिलेटेड टू AI अँड ML. त्यानंतर तुम्ही व्हॉट यू कॅन से इंटर्नशिप, येस, इंटर्नशिपवरती फोकस करा. इंटर्नशिपला कंपनीत गेल्यानंतर तिथे असं परफॉर्म करा की ती कंपनी तुम्हाला ॲडॉप्ट करून घेईल.
आणि दुसरी गोष्ट, कंपनीज टार्गेट करा, कंपनीज फाइंड आउट करा की कुठे कुठे, मी लिस्टच देतोय तुम्हाला आता, पण तुम्ही पण स्वतः फाइंड आउट करा. कळालं का? एखादी कंपनी समजा आता अवया कंपनी असेल तर त्यासाठी कोणत्या पोस्टसाठी DS मधून मुलं सिलेक्ट होतात, कोणत्या पोस्टसाठी AI मधून मुलं सिलेक्ट होतात, मग त्या पोस्टचं काम काय आहे तिथे, ह्या सगळ्या गोष्टींची स्टडी तुम्ही आत्तापासून सुरू करा हळूहळू. म्हणजे तुम्ही ते प्रिपेअर कराल आणि ती स्किल सेट जे आहेत ते जर तुमच्या सिलेबसमध्ये नसतील तर ते तुम्ही बाहेरून एखाद्या चांगल्या इंडस्ट्री एक्सपर्ट करून ते डेव्हलप करू शकता. ओके, किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सजेस्ट करू शकता की हा कोर्स जो आहे तो आम्हाला पाहिजे. मग त्यानुसार कॉलेजेस पण एखादी काही म्हणजे त्यामध्ये प्रोव्हिजन करू शकतात. ठीक आहे. सो या गोष्टींचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ॲज अ फ्रेशर गेटिंग द जॉब इन बोथ द फील्ड्स इज नॉट इझी. मी डिफिकल्ट म्हणत नाही आहे, बट इझी नाही आहे. ओके. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स करा 4 वर्षामध्ये, टेक्निकल इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट व्हा, इंटर्नशिप करा आणि कंपनीज टार्गेट करा की या कंपनीमध्ये मला जायचं आहे तर मग मी काय काय स्किल्स अडॉप्ट केले पाहिजेत. नाव जॉब ऑपॉर्च्युनिटीज, मी डायरेक्टली तुम्हाला प्रूफच दाखवतो इथे. जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रायव्हेटमध्ये तर खूप चांगला चान्स आहे. आता इथेच बघा, लिंक्डइनवरतीच तुम्हाला दिसतं की 20,000+ AI जॉब्स इन इंडिया. ओके, ठीक आहे. आणि 943 न्यू आहेत याच्यामध्ये आत्ता आलेत. आणि डेटा सायन्समध्ये बघाल तर तुम्ही शॉक व्हाल की AI पेक्षा DS मध्ये जॉब खूप आहेत. 1,15,000 जॉब्स. म्हणजे इंडियामधला जो मार्केट आहे डेटा सायन्ससाठी तो AI पेक्षा चांगला आहे. ओके, ठीक आहे. सो ऑफकोर्स म्हणजे हे मागच्या काही वर्षापासूनचे पण तुम्ही पाहू शकता. तर DS जो आहे तर इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज व्हेरी हाय कम्पेअर टू वॉट AI. सो याच्यामध्ये एक प्रेडिक्ट केलं आपण, ठीक आहे, प्रेडिक्ट केलं तर ऑफकोर्स दोघांमध्ये जॉब वाढणारच आहेत. ओके, बट या दोघांना कम्पेअर केलं तर गुड चान्सेस हिअर, गुड चान्सेस अँड ओव्हर हिअर व्हेरी हाय. म्हणजे तुम्ही आता कम्पेअर केलं तर ऑलमोस्ट 5 to 6 टाइम्स जॉब जास्त आहेत DS मध्ये, डेटा सायन्समध्ये. सो त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ऑफकोर्स दोघींमध्ये वाढणार आहेत. आणि AI मध्ये आपण एक गुड म्हणू शकतो रिमार्क, आणि इथे व्हेरी हाय चान्सेस. नाव फायनल फ्युचर स्कोप. तर फ्युचर स्कोपसाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही CAGR रिपोर्ट पाहू शकता, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. तर हा रिपोर्ट काय म्हणतोय ते पण पाहून घ्या. याच्यावरून तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की मार्केट प्रेडिक्शन्स काय आहेत. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर CAGR घेतला आपण तर सध्याचं, ठीक आहे, सध्याचं बघा 136.55 बिलियनचा मार्केट साईज आहे. आणि तो बघा 2023 to 2030 पर्यंत किती वाढणार आहे, 37.3% तो वाढणार आहे. कळालं का? सो दिस मच ग्रोथ इज एक्सपेक्टेड. कळालं का? म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत. ओके, तसंच आपण डेटा सायन्सचं पण पाहू शकता CAGR रिपोर्ट. तर याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता बघा, ही जी इंडस्ट्री आहे ती 24.7% ग्रोथ होणार आहे. आणि टाइम कधी 2032, म्हणजे दोन्ही केसमध्ये तुम्ही तर पासआउट 2028ला होऊन जाल, करेक्ट. मग त्यावेळी तर एक खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहे तुमच्यासाठी, आणि असं प्रेडिक्ट केलेलं आहे. सो हे जे मार्केट साईज जी आहे ती $100 बिलियन आहे. ती किती वाढणार आहे तर 776, म्हणजे ऑलमोस्ट 7 टाइम्स मार्केट साईज तुमचा वाढणार आहे. सो हे झाले CAGR रिपोर्ट. हे तुम्ही कधीही फॉलो करू शकता, पाहू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स आहेत, म्हणजे इंडियामध्ये किती वाढ होऊ शकते, अमेरिकेमध्ये किती होऊ शकते, युरोपियन कंट्रीजमध्ये किती होऊ शकते, कुठल्या देशामध्ये जास्त चान्सेस आहेत. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथून पाहू शकता. ठीक आहे. सो नाव सी दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डेटा सायन्स. डेटा कलेक्ट केला आहे त्यांनी आणि तो इथे रिप्रेझेंट करत आहेत, आणि हीच कामं तुमच्याकडे पुढे असणार आहेत. सो नाव फ्युचर स्कोप म्हणाल तर व्हेरी हाय. व्हेरी हाय तर किती, इथे ऑलमोस्ट 35% ग्रोथ दाखवतोय पुढच्या काही वर्षांसाठी, आणि इथे पण व्हेरी हाय किती दाखवतोय, ऑलमोस्ट 25% ग्रोथ दाखवतोय. ठीक आहे. म्हणजे दोन्हीकडे जॉबचे चान्सेस तुमच्यासाठी चांगले आहेत. तर माझं एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ॲडमिशन झाल्यापासून तुफान वेगाने मेहनत करायला चालू करा. इंटर्नशिप, प्रोजेक्ट, सर्टिफिकेशन्स, कंपन्याच फाइंड आउट करणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू करा. ठीक आहे. अभ्यास तर चालूच राहणार आहेत, सगळेजण अभ्यास करणार आहेत, पण जर तुम्हाला एक
एज हवा असेल, एक तुम्हाला तुमचे पॉझिटिव्ह साईड क्रिएट करायचे असेल, तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. ओके, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट फ्युचर स्कोप. आता आपण बघा स्टुडंट लेवल पाहिलं, त्यानंतर सॅलरी पॅकेजेस पाहिले, फ्रेशर, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, फ्युचर स्कोप इथपर्यंत आलो आहे. आणि आय होप तुम्हाला याबद्दल बऱ्यापैकी एक आयडिया येत असेल की मी काय काय सांगतोय. AIDA झाल्यानंतर आपण कम्प्युटरचं पण कंपॅरिझन करणार आहोत स्पेशलायझेशन सोबत. ठीक आहे. सो नाव द नेक्स्ट पॉईंट इज ओके. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की दिस इज अ करिअर पाथ असा मी लिहिला आहे. ह्या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एक बॅचलर्सचा कोर्स कंप्लीट कराल किंवा बॅचलर्स नंतर सर्टिफिकेशन्स कंप्लीट कराल किंवा मास्टर्स कराल स्पेशलायझेशनमध्ये, त्यानंतर तुम्हाला ॲज अ फ्रेशर किंवा जेव्हा तुमचा एक एक्सपिरियन्स होईल त्यावेळी कुठल्या पोस्ट भेटू शकतात, तर ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर आता इथे सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही फ्रेशर असतात, ठीक आहे, जेव्हा तुम्ही फ्रेशर असतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते AI इंजिनियर देऊ शकतात, मशीन लर्निंग इंजिनियर देऊ शकतात. ठीक आहे. आणि जर डेटा सायन्सचं कन्सिडर आपण केलं तर त्यामध्ये तुम्हाला डेटा ॲनालिस्ट देऊ शकतात, डेटा इंजिनियर देऊ शकतात किंवा मग तुम्हाला जर बिझनेस इंटेलिजन्स ॲनालिस्ट म्हणजे बिझनेस ॲनालिस्ट वगैरे अशा पोझिशन्स आहेत ज्या तुम्हाला ॲज अ फ्रेशर तुम्हाला इनिशियल फेजमध्ये भेटू शकतात. पण जसजसा तुमचा एक्सपिरियन्स वाढतो आणि जर मी हायेस्ट पोस्ट कन्सिडर केली तर AI रिसर्च सायंटिस्ट ही सगळ्यात हायेस्ट पोस्ट ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आहे आणि इथे डेटा सायंटिस्ट ही हायेस्ट पोस्ट आहे. तर यांचं काम हे खूपच रूट लेवलला असतं. ठीक आहे. आणि खूपच म्हणजे बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. पुढे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्यांचा रोल्स काय, रिस्पॉन्सिबिलिटीज काय, हे आपण डिस्कस तर करूच, मी तुम्हाला सांगेनच. पण जेव्हा ह्या पोस्टचा विचार येतो, ठीक आहे, तर हायेस्ट पोस्ट इज ए सायंटिस्ट इन बोथ द फील्ड. ठीक आहे. तर हे होत्या वेगवेगळ्या पोस्ट, करिअर पाथ तुम्ही म्हणू शकता. आता पुढचं आपण पॉईंट घेऊ इथे. ओके. सो द नेक्स्ट पॉईंट इज कॉमन सब्जेक्ट्स. या दोघांमध्ये कुठले कॉमन सब्जेक्ट्स आहेत, तर ऑफकोर्स मॅथमॅटिक्स. मी पहिलेच बोललो की मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे तुमचे चांगलं, म्हणजे यू मस्ट बी गुड ॲट मॅथमॅटिक्स फर्स्ट. ठीक आहे. तरच तुम्ही या फील्डबद्दल चांगला विचार करा. ऑफकोर्स मॅथमॅटिक्स म्हणजे खूप डिटेलमध्ये नाही, पण यू मस्ट बी गुड, यु नो. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस, मी मगाशी पण म्हटलं, जर तुम्ही कोडिंगमध्ये चांगले असेल तर AI इज प्रेफरेबल, अदरवाईज डेटा सायंटिस्ट इज फॉर यू. त्यानंतर मग मशीन लर्निंग, हे कॉमन सब्जेक्ट्स आहेत जे तुम्हाला पुढे करायचे. त्यानंतर टूल्स आहेत, टॅब्ल्यू, पॉवर BI. ठीक आहे. त्यानंतर लायब्ररीज आहेत, या तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. अँड फायनल द एथिक्स अँड गव्हर्नन्स. ठीक आहे. तर हे कॉमन सब्जेक्ट्स आहेत, हे तुम्हाला दोन्हीकडे असेल. ऑफकोर्स कॉमन म्हटल्यानंतर काय सगळं कॉमन असेल असं नाही आहे. ह्या सब्जेक्ट्सचा फोकस, मग AI कन्सिडर केला तर काय फोकस असेल त्यानुसार तो सब्जेक्ट डिझाईन केला जातो. DS डेटा सायंटिस्ट जर असेल तर मग त्यानुसार त्या सब्जेक्टचा फोकस डिझाईन केला जातो. ओके. सो असं नाही की कॉमन सब्जेक्ट्स म्हणजे त्याच्यामधला जो एक व्हॉट यू कॅन से जेव्हा सिलेबस डिझाईन करतील तर जो फोकस असेल तो दोघांसाठी सेम नसणार आहे. त्यामध्ये काही ना काहीतरी थोडासा डिफरन्स असेल. ओके. सो नाव विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट पॉईंट. ओके. नाव द नेक्स्ट पॉईंट, ओके, जो मी इथे घेतो दॅट इज अ स्किल सेट. म्हणजे तुम्हाला काय काय स्किल्स डेव्हलप करावे लागतील आणि हे मेजर स्किल सेट आहेत कन्सिडरिंग AI आणि कन्सिडरिंग DS. तर हे तुम्हाला स्किल सेट पुढच्या 4 वर्षात डेव्हलप करायचे आहेत, म्हणजे करायचेच आहेत. मग ते तुमच्या सिलेबसमध्ये असतील किंवा नसतील. जर तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची असेल तर हे स्किल सेट तुम्ही डेव्हलप करा. ठीक आहे. हे मी स्किल सेट असंच नाही तर मी माझ्या जे मित्र काम करतात ॲज अ डेटा इंजिनियर असतील, डेटा सायंटिस्ट असतील किंवा AI इंजिनियर किंवा मशीन लर्निंग इंजिनियर असतील, यांच्यासोबत मी डिस्कस करून हे स्किल सेट काढले आहेत. मग त्यात प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील दोन्ही साईडला बघा. ठीक आहे. किंवा त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन टूल्स असतील तुमचे, लाईक पॉवर BI आहे, त्यानंतर टॅब्ल्यू आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही पहा. त्यानंतर सर्टिफिकेशन्स पण असतात याच्यामध्ये, गुगलचे आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत, AWSचे आहेत, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे. तर हे सगळं तुम्ही एकदा बघून घ्या. ही सगळी फाईल मी माझ्या ॲपवरती इंजिनिअरिंग ॲडमिशन या फोल्डरमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर ती तुम्ही तिथून इझिली ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. सो हे झाले स्किल सेट. याच्यावरती तुम्ही 101% वर्क करायचं आहे जर तुम्हाला 4 वर्षांनंतर. आणि ह्याच्यामध्ये नुसतं शिकायचं नाही आहे तर प्रोजेक्ट्स करायचे आहेत. कळालं का? प्रोजेक्ट्स करा, त्याच्यावरती रिसर्च पेपर्स लिहा, रिसर्च पेपर पब्लिश करा. भले ते मग स्कोपस किंवा SCI जर्नल्सला नसतील, पण ॲटलिस्ट UGC केअर जर्नल्सला वगैरे तुम्ही ते पब्लिश करा. आणि त्यामुळे तुमचा, हे बघा इथे काय करायचं आहे, हे सर्व टूल्स शिका, त्याच्यावरून तुम्ही प्रोजेक्ट्स करा.
ओके. यू कॅन टेक अ रेफरन्स फ्रॉम द यूट्यूब. कुठले प्रोजेक्ट्स करायचे कुठले नाही याची पण मी लिस्ट तुम्हाला टाकून देईल माझ्या ॲपवरती, ती तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. त्यानंतर प्रोजेक्ट झाले की त्याच्यावरती रिसर्च पेपर्स लिहा, रिसर्च पेपर हे पब्लिश करा. आता SCI किंवा तुम्ही स्कोपसमध्ये शक्य नसेल, ठीक आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट UGC जर्नल जे आहे त्याच्यामध्ये पेपर पब्लिश करा. याने तुमचा जो बायोडेटा आहे, रिझ्युमी आहे, तो एवढा स्ट्रॉंग होऊन जाईल की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला बसाल तर त्यावेळी तुम्हाला 101% सिलेक्ट केलं जाईल. ओके. आणि अशी मुलं मी स्वतः पाहिलेली आहेत, तर त्यामुळे मी हे सांगतोय. आजकाल काय होतं आहे की यूट्यूबवरती जी नुकती पासआउट झालेली किंवा 1-2 वर्ष एक्सपिरियन्स झालेली मुलं यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात आणि ते त्याचा हाईप करून सांगतात. कळालं का, की याच्यामध्ये एवढी सॅलरी आहे, त्याच्यामध्ये एवढी सॅलरी आहे, मग तुम्ही हेच घ्या तेच घ्या. पण ॲक्च्युली एवढं सर्व जर डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल तर तुम्हाला एक चांगला अनुभव असण्याची गरज आहे. कळालं. आणि त्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय मी ह्या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत, मी स्वतः पाहिलेल्या आहेत, आणि त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करा. याचा तुम्हाला 101% फायदा होईल. सो नेक्स्ट आपण डिस्कस करू याच्या पुढचा पॉईंट. ओके. सो द नेक्स्ट जो पॉईंट मी घेतला आहे दॅट इज अ स्पेसिफिक सब्जेक्ट्स. ठीक आहे. नवीन जो पॉईंट आहे तो स्पेसिफिक सब्जेक्ट्स रिलेटेड आहे. म्हणजे AI साठी काही सब्जेक्ट्स आहेत ते स्पेसिफिकच आहेत आणि डेटा सायन्ससाठी पण काही सब्जेक्ट्स आहेत ते डेटा सायन्ससाठीच आहेत. ओके. ठीक आहे. आता काही जण म्हणतात की काही कम्प्युटर सायन्स, AI/ML किंवा DS मध्ये काही जास्त फरक नाही, सगळ्यांचा सिलेबस सेमच आहे. पण असं नाही आहे. जर तुम्ही सिलेबसचा डिटेलमध्ये स्टडी कराल, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येईल की ऑलमोस्ट प्रत्येक ब्रांचचा जो आहे ना, जरी तुम्हाला सब्जेक्टची नावं सेम जरी दिसत असतील तरी त्यांचा फोकस हा वेगळा असतो. ओके. ॲज अ डेटा सायंटिस्ट तो सिलेबस डिझाईन केला असतो, तो सब्जेक्ट डिझाईन केलेला असतो. तसंच सिमिलरली AI साठी, तसंच CS साठी. ठीक आहे. CS ही खूप ह्यूज टर्म झाली. त्याच्यामधला एक छोटा पार्ट घेतला तर तो AI होतो, एक अजून छोटा पार्ट घेतला तर तो DS होतो, आणि त्यानुसार ते सब्जेक्ट डिझाईन केले जातात. म्हणजे जर समजा मी DS आणि CS मध्ये सेम सब्जेक्ट दिसत असेल तर CS मध्ये तो जनरल असतो, पण जेव्हा DS मध्ये तोच सब्जेक्ट येतो ना तर त्याचा स्पेसिफिक ॲप्लिकेशन हे तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये भेटून जातं. तर त्यामुळे जरी कोणी म्हणत असेल की नाही सिलेबस सगळ्या सेमच आहे, तर तसं नाही आहे. ठीक आहे. त्याचा फोकस हा कम्प्लिटली डिफरंट राहतो. तर हे काही सब्जेक्ट्स आहेत ते मी इथले ॲडव्हान्स मशीन लर्निंग असेल तर इथे तसा डेटा ॲनालिसिस आहे, तर असे वेगवेगळे. आता हे डोमेन स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स पण तुम्ही पाहू शकता. डोमेन स्पेसिफिक मीन्स व्हॉट, कन्सिडरिंग डेटा ॲनालिसिस. ओके. डेटा सायंटिस्ट हा डोमेन स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स होते. सो अकॉर्डिंगली इकडे पण तसेच सब्जेक्ट्स आहेत. हे तुम्ही एकदा बघून घ्या. ही सगळीच्या सगळी लिस्ट मी अपलोड केलेली आहे माझ्या ॲपवरती. तुम्हाला ॲप ते गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे फाईल्स भेटून जातील. ओके. ठीक आहे. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. ओके. तर आता पुढचा पॉईंट आहे की मेजर रेक्रुटर्स कोणते आहेत. आता नॉर्मली ह्या दोघांचे मेजर रेक्रुटर हे तुम्हाला जवळपास सेम दिसतील. ठीक आहे. त्यातले जर टेक जायंट्स पाहिले तर बघा इथे पण गुगल आहे, इथे पण गुगल आहे, पण दोघांचा फोकस बघा वेगवेगळा आहे. कळालं का. म्हणजे मला काय म्हणायचं, जरी कंपनी सेम असली तरी तुमचा वर्क, जो नेचर ऑफ वर्क असेल, जे तुम्हाला काम करायचं ते वेगवेगळं असणार आहे ॲज अ डेटा सायंटिस्ट अँड ॲज अ AI. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल की कुठलीही ब्रांच घे, उद्या मला सेम कंपनीसाठी सगळेच जाणार आहेत, कम्प्युटरवाले जाणार आहेत, IT वाले जाणार आहेत, AI/ML वाले जाणार, तर तसं नाही आहे. त्या कंपनीमध्ये एक्झॅक्टली त्या पोझिशनसाठी नेचर ऑफ वर्क काय आहे ते पहा. आता कम्प्युटर सायन्सची मुलं तर सगळीकडेच जाणार आहेत. ठीक आहे. इवन ITची पण मी म्हणेल की जाऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही ह्या स्पेशलाइज्ड ब्रांचेस घेता तर त्यावेळी तुम्ही त्याला ॲप्लिकेबल आहात की नाही हा मोठा प्रश्न होतो. आता गव्हर्नमेंटमध्ये आपण पाहू तर गव्हर्नमेंटमध्ये आधी CS खूप मारामारी आहे. म्हणजे तिथे नाहीच असं म्हणा जागा आहे. ठीक आहे. पण जर मी एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, लेट इट बी, मी इथे तुम्हाला दाखवतो. आता इथे ही जी वेकन्सी मी दाखवत आहे ना ती मी ऑलमोस्ट बरंच सर्च केल्यानंतर मला ही कम्प्युटरची वेकन्सी इथे दिसून आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये खूपच कमी जॉब्स अवेलेबल आहेत. आणि इथे आता मी तुम्हाला दाखवतो की बरेच जण म्हणतात ना की स्पेशलायझेशन घ्या किंवा कम्प्युटर घ्या, काही फरक पडत नाही. तर इथे बघा, इथे एकतर जागा निघाल्या आहेत, खूप कमी आहेत, 5 दिल्या आहेत, त्या पण ह्या बॅकलॉग वेकन्सी किंवा अनफिल्ड आहेत वगैरे. ठीक आहे. हे सगळे ठीक आहे. पण आता इथे काय लिहिलं आहे त्यांनी, इंजिनियर ट्रेनी कम्प्युटर सायन्स. ठीक आहे. आता कम्प्युटर सायन्स काही जण काय म्हणतात की तुम्ही AI/ML घ्या, DS घ्या, सायबर सिक्युरिटी घ्या किंवा IT घ्या, काही फरक पडत नाही, सगळे सेम आहेत. सेम नाही आहेत. हे बघा इथे पहा तुम्ही, आता त्यांनी जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ठीक आहे, ते इथे बघा तुम्ही कम्प्युटर सायन्सच्या अंडर फक्त 2च ब्रांचेस दिसत आहेत, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
तिथे AI/ML, डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी किंवा क्लाउड कम्प्युटिंग किंवा तुमचं इंटरनेट ऑफ थिंग्स काही दिसत नाही आहे. ओके, तर असंच मला प्रायव्हेट कंपनींबद्दल पण बोलायचं आहे की प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये जेव्हा जॉबसाठी एखादी कंपनी येते त्यांची एक स्पेसिफिक त्यांचा जॉबचा रोल असतो, कळालं का, आणि त्यानुसारच ते सिलेक्ट करतात. म्हणजे गुगल आली आणि जर त्यांच्याकडे ह्या जागा असतील तर त्यासाठी ते AI इंजिनियरच घेणार, ते डेटा सायन्सवाला नाही घेणार. हां, चान्सेस आहेत की ते कम्प्युटर आणि IT मधून मुलगा घेतील, कळालं का, किंवा एखादा स्टुडंट घेतील, पण ते DS मधून किंवा सायबर सिक्युरिटी किंवा IoT मधून घेण्याचे चान्सेस हे खूपच कमी आहेत, रेअर आहे, कळालं का. सिमिलरली इकडे जर आला आणि हा जर रोल असेल तर तो डेटा सायंटिस्टसाठी जास्तीत जास्त कम्प्युटर आणि ITची मुलं तिथे अप्लाय करू शकतात, कळालं का. पण बाकीचे स्पेशलायझेशनवाले तिथे जाऊ शकणार नाही. स्पेशलायझेशनमध्ये डेटा सायन्सच इथे अप्लाय करू शकतो. सो सिमिलरली जरी कंपन्या इथे तुम्हाला सेम दिसत असल्या तरी त्यांचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज या डिफरंट आहेत, ठीक आहे. सो ॲपल, आता इथे बघा मेटा अँड नेटफ्लिक्स हे दोन डिफरंट कंपनीज आहेत ज्या, सॉरी मेटा इथे पण आहे, फेसबुक, ठीक आहे, पण नेटफ्लिक्स आय गेस इथे थोडं वेगळा दिसतोय आणि इकडे टेस्ला दिसतोय. ओके, टेस्ला AI वरती आहे, म्हणजे ते सेल्फ ड्रायव्हिंग कार्सवरती काम करतात, त्यामुळे ते AIच्या अंडर दिसत आहे, ठीक आहे. अँड हिअर इट इज द नेटफ्लिक्स. सो नेटफ्लिक्स वापरताना तुम्हाला कळत असेल की डेटा किती ह्यूज रोल प्ले करतोय. तुम्हाला तुमचे फेवरेट मूवीज दिसतात, जसं तुम्ही लॉग इन करता तसं दिसतं, आणि ते तुम्हाला सजेस्ट पण करतात. जे मूवीज तुम्ही पाहतात त्यानुसार ते तुम्हाला सजेस्ट पण करतात की कुठल्या मूवी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. ओके, सो हे होतं की मेजर रिक्रुटर्स, पण अजूनही रिक्रुटर्स आहेत ते आपण डिस्कस करू इथे बघा. तर हे आहे नोटेबल कंपनीज इन द सेम फील्ड, ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या सर्व लिस्ट मी इथे मेन्शन केल्या आहेत. कुठे तर तुम्ही ॲप डाउनलोड करा, चव्हाण सर्किट क्लास, सेम यूट्यूबचं जे नाव आहे त्याच नावाने हे ॲप आहे. तुम्ही हवं तर सर्च करू शकता इथे, वेबवरती पण सर्च करू शकता, असं काही नाही. ज्यांना माहीत नाही त्यांना मी पुन्हा एकदा दाखवून देतो इथे. So I'll mention here. येस, ॲप डाउनलोड, बस डिरेक्टली ॲप येऊन जाईल, याच्यावरती क्लिक करा तर तुम्हाला गुगल प्लेवरती घेऊन जाईल आणि मग तुम्ही इथून ते डाउनलोड करू शकता. ओके, सो या ॲपवरती मी सगळे फाईल जे आहेत त्या ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही इथून ते डाउनलोड करून त्याच्यावरती वर्कआउट करा. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. आता याच्यामध्ये अजून काही कंपन्याज असतील तर त्या पण पाहून घेऊ आपण. येस, सो AI फोकस्ड कंपनी ज्या सध्या इमर्जिंग स्टेजला आहेत, तर त्यामध्ये स्पॉटिफाय हा बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल, कळालं का. आणि त्याच्यामध्ये डेटा सायन्सचा खूप 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 ह्यूज रोल होतो. जेव्हा पण तुम्ही एखादं म्युझिक रिलेटेड आहे हे, ठीक आहे, तर तो रेकमेंडेशन देतो आणि युजर एक्सपिरियन्स एक चांगला बनवतो, कळालं का. तर स्पॉटिफाय बऱ्याच जणांना माहिती आहे. लिंक्डइन तर आता नॉर्मली जे पण जॉब करतात त्या सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर उबेर, ऑफकोर्स उबेर ईट्स स्पेशली. आणि इकडे पाहायचं झालं सो बऱ्याच जणांना हे माहितीही नसतील, पण हे तर बऱ्याच जणांना माहिती, ठीक आहे. ओके, सो नाव कमिंग टू वॉट लास्ट पार्ट, दॅट इज अ बेस्ट सर्टिफिकेशन. याच्यामध्ये दोन टाईप आहेत, फ्री सर्टिफिकेशन्स अँड पेड सर्टिफिकेशन्स. ओके, दोघांकडे आहेत, दोघांसाठी आहेत. खूप चांगले चांगले कोर्सेस आहेत, अगदी फ्री करूनही तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होऊ शकतात. कमी पैसे देऊनही चांगले सर्टिफिकेशन्स आहेत आणि हाय पे पण आहेत आणि चांगल्या अपॉर्च्युनिटीज देणारे पण कोर्सेस आहेत. पण हे कोर्सेस मी तुम्हाला माझ्या ॲपवरती ती लिस्ट टाकणार आहे, ती तुम्ही तिथून पाहू शकता. पण ती कधी टाकेन, जेव्हा या व्हिडिओला तुम्ही कमीत कमी 250 लाईक्स द्याल. ओके, सो आफ्टर 250 लाईक्स आय विल अपलोड दॅट, ठीक आहे, इन माय ॲप. तिथून तुम्ही ते पाहू शकता, ठीक आहे. ऑलरेडी ज्या लोकांनी ॲप घेतलेला आहे त्यांना त्याचा ॲक्सेस ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे, ठीक आहे. तर तिथून ते पाहू शकतात आणि त्यातून ते समजू शकतात की कुठले कोर्सेस. इनिशियल स्टेजला मी सांगेन की तुम्ही फ्री कोर्सेसवरती भर द्या, कारण त्यातून शिकून घ्या. नंतर तुम्ही ठरवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून किती लेवलला जायचं आहे. डिरेक्टली पेड कोर्सेसवरती जाऊ नका, ठीक आहे. तर तिन्ही टाईपचे कोर्सेस मी तिथे मेन्शन करणार, ते तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. बट अर्ली प्रिपरेशन स्टार्ट कराल तर तुम्हाला पुढच्या 4 वर्षात अजून बऱ्याच गोष्टी करता येतील. कारण जेव्हा तुमचं स्टडी पार्ट संपेल त्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंटेशनला जाल, म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट्स कराल तर त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकाल आणि त्यातून तुम्ही मग एखादा पेपर प्रेझेंटेशन किंवा एखाद्या टेक्निकल कॉम्पिटिशनला जाल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
इंटरव्ह्यूला कामी येतील. तर असं नाही की मी 4थ्या वर्षी जाईन आणि मग करेन. नो, तुमचं काही होऊ शकत नाही. मग तुम्ही अगदी IITत असाल तरी काही होऊ शकत नाही. IITचे प्लेसमेंट रेकॉर्ड बघा, 100% प्लेसमेंट नाही आहेत. पहिली तर गोष्ट स्पेशलाइज ब्रांचेस नाही आहेत. ठीक आहे, असेल एखाद दुसरं तर त्यांचं 100% प्लेसमेंट नाही. ओके, सो ह्या गोष्टींचा सगळ्यांचा विचार करा. आता आपण काय केलं की यामध्ये AI, ओके, आणि DS ह्या ब्रांचेस समजून घेतल्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये कम्प्युटर स्पेशलायझेशन्स, जर आपण स्पेशलायझेशन कन्सिडर केलं तर ऑलमोस्ट अराउंड 11 to 12 स्पेशलायझेशन्स आहे. ठीक आहे, पण ह्या ट्रेंडिंग असल्यामुळे आपण इथे ते घेतल्या. तर आता बाकीच्या काय काय आहेत त्या पण आपण शॉर्टमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. आणि या डिस्कस झाल्या, वन्स वी आर डन विथ दिस ऑल ब्रांचेस, सेकंड व्हिडिओमध्ये, ठीक आहे, पुढचा जो व्हिडिओ येईल तो, त्याच्यानंतर थर्ड व्हिडिओमध्ये कंपॅरिझन CS वर्सेस स्पेशलाइज्ड ब्रांच. ओके, सो आज मी फर्स्ट व्हिडिओ ऑर यू कॅन से द फर्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ आज रिलीज केला आहे. तो तुम्ही पूर्ण पाहून घ्या आणि त्याच्यावरती कमीत कमी 250 लाईक्स तर आल्या पाहिजेत. सो आय विल रिलीज फ्री कोर्सेस का लिस्ट ॲज वेल एज द सेकंड व्हिडिओ अँड देन द थर्ड व्हिडिओ. ओके, आशा करतो की तुम्हाला मी जे काही इथे सांगत असेल, ठीक आहे, तर ते तुमच्या कामी येत असेल. मी जेव्हा पण म्हणतो की लाईक करा तर त्याने म्हणजे मला एक मोटिवेशन भेटतं. प्लस जेव्हा तुम्ही लाईक करता तर तुम्हाला अजून त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज यूट्यूब तुम्हाला सजेस्ट करत राहतं. दॅट इज द रोल ऑफ डेटा सायन्स अँड AI. आता मी तुम्हाला एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो डेटा सायन्सचं, की आता तुम्ही 11-12ला पण ऑनलाईन कोचिंग क्लासेस वगैरे केला असेल किंवा ऑनलाईन लाईव्ह सेशन्स केलं असेल, तर तुम्ही साईडला बघू शकता की चॅटमध्ये भरपूर सारे मेसेजेस येत असतात. तर असंच एक खूप मोठा क्लास आहे ज्यांनी कोविड स्टार्ट झालं त्यावेळी बरेचसे मेसेज असे ते लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती गेले आणि ते लाईव्ह क्लासेस घेत होते. मग त्यावरती बरेच मेसेजेस येत होते. एका सेशनला तर त्यांच्या क्लासचा जो लाईव्ह सेशन चालू होता त्यावरती 25,000 कमेंट आले. किती? 25,000. आता तुम्ही विचार करा की 25,000 कमेंट वाचणार कोण, त्याला रिप्लाय देणार कोण? अशा गोष्टी सगळ्या चालू असताना त्यांनी जो त्यांचा डेव्हलपर होता त्याला सांगितलं की एक असा टूल बनव की जो ॲनालाइज करेल की एक्झॅक्टली कमेंट काय आहे, त्यांना तो फिल्टर आउट करेल, त्यातले जे इम्पॉर्टंट कमेंट्स आहेत त्याला तो ऑटोमॅटिकली रिप्लाय देईल. सो हिअर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डेटा सायन्स अँड वॉट AI. कळालं का? डेटा सायन्सचा रोल काय आहे? तर फिल्टर आउट करायचा डेटा वेगवेगळ्या क्वेश्चन्सना आणि मग त्याचा रिझल्ट त्याचा रिप्लाय काय असेल हे ठरवणं. आणि AIचा रोल काय की ते ऑटोमेट करणं. तुम्ही विचार करा की ह्या 25,000 मधले त्यांनी लिहिलं की ऑलमोस्ट 21,500 कमेंट्स हे फक्त हाय, हॅलो, गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून असे होते. बाकीच्या उरलेल्या कमेंट्स यांना तर काय रिप्लाय द्यायचा हा एक स्टँडर्ड होता, तो तर AIने दिला. प्लस बाकीचे जे क्वेश्चन्स होते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फिल्टर आउट केले डेटा सायन्सच्या यूजने आणि त्याचं प्रॉपर आन्सर दिलं गेलं. ओके, सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑर सिम्पल एक्झाम्पल विच यू कॅन अंडरस्टँड. आणि तुम्ही स्वतः ते लाईव्ह सेशन्स अटेंड केलेले आहेत ड्युरिंग 11th and 12th. ओके, आणि पुढे पण कराल. ओके, सो विथ दिस आय स्टॉप हिअर. आय होप की AI आणि DS बद्दल तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया आली असेल. आता याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल दॅट इज रिलेटेड विथ द ऑल स्पेशलायझेशन्स इन डिटेल. ठीक आहे, सो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला. जर आवडत असेल तर प्लीज लाईक द व्हिडिओज अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू, थँक्स अ लॉट.